तब्बल 183 वर्षांची परंपरा जपणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थाच्या शाही गणपतीची प्रतिष्ठापना आज पार पडली। सकाळी मुख्य गणेश मंदिरातून शाही लवाजम्यासह ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वाद्यांच्या निनादात गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। दरबार हॉल येथे आगमन झाल्यानंतर युवराज कुमार आदित्यराजे पटवर्धन यांनी गणरायाचे स्वागत करून दर्शन घेतले। त्यानंतर दरबार हॉलमध्ये शाही गणपतीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली। या प्रसंगी सांगली गणपती संस्थानाचे अधिपती श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या उपस्थितीत शाही आरती पार पडली। गेल्या 183 वर्षांपासून पटवर्धन घराण्यांकडून शाही गणपती बसवण्याची परंपरा अविरतपणे सुरू आहे। पुढील 5 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून 5व्या दिवशी रथोत्सवाच्या मिरवणुकीने शाही गणपतीचे विसर्जन केले जाणार आहे। यावेळी पटवर्धन घराण्याचे मान्यवर उपस्थित राहतात। ही परंपरा यावर्षीही कायम राहणार आहे। उत्सवाच्या सुरुवातीच्या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगले, शिवसेना नेते दिगंबर जाधव, माजी नगरसेवक हरिदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विजयदादा कडणे, अरुंधती अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी माहिती देताना सांगितले की आजपासून सांगलीतील शाही गणपती उत्सवाला प्रारंभ झाला असून 5 दिवस शहरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा उत्सव अनुभवायला मिळणार आहे। दरम्यान श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, युवराज आदित्यराजे पटवर्धन आणि राणीसाहेब राजलक्ष्मी देवी पटवर्धन यांनी समस्त सांगलीकरांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। आज सकाळी गणपती महाराजांची प्रतिष्ठापना झाली दरवर्षीप्रमाणे आणि आता पुढचे 5 दिवस सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम आहेत आणि दरबार हॉलमध्ये सांगलीकरांच्यासाठी उत्तम व्यवस्था ठेवली आहे। तेव्हा त्याच्यात येऊन भाग घ्यावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा असे मी सांगलीकरांना आमंत्रण करतोय। 5व्या दिवशी नेहमीप्रमाणे रथोत्सव होईल आणि त्याच्यानंतर विसर्जन। त्या रथोत्सवात सुद्धा सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणाने भाग घ्यावा असे मी आवाहन करतो। मोरया, गणपती बाप्पा मोरया। आज सकाळी 10:30 वाजता राजेसाहेब आणि राणीसाहेबांच्या हस्ते गणपतीची स्थापना झालेली आहे। आज संध्याकाळी 7 वाजता सायंकाळी राजेसाहेब राणीसाहेबांच्या हस्ते महापूजेचं आयोजन केलेलं आहे। ती 7 नंतर पूजा चालू होईल। पुढच्या येणाऱ्या 3 दिवस 28, 29 आणि 30 हे म्युझिकल कार्यक्रम, रंगारंग कार्यक्रम हे राजवाड्याच्या आवारामध्ये होतील। मी सगळ्या सांगलीकरांना आमंत्रित करतो की त्यांनी येऊन ह्याचा आनंद घ्यावा। 31 तारखेला दुपारी 2 नंतर विसर्जन सोहळा चालू होईल। त्याच्या पहिले पान सुपारीसाठी पण मी सगळ्यांना आमंत्रित करतो आणि त्याचा आनंद घ्यावा।